नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 26 सप्टेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर पहिला प्रश्न होता 25वा IIFA अवॉर्ड्स कोठे होणार आहे? तर जयपूरमध्ये होणार आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न होता नुकताच मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा खिताब कोणी जिंकला? तर रिया सिंघा यांनी जिंकला होता. तर भारतातील पहिला CO2 टू मॅनॉल पायलट प्लांट कोठे प्रस्तावित आहे? तर पुण्यामध्ये प्रस्तावित आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे कोणत्या विमानतळाचे नाव बदलले जाईल? तर पुणे विमानतळाचे नाव बदलले जाईल, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न पाकिस्तानच्या ISI चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर असीम मलिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुढील प्रश्न कोणत्या अभिनेत्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट स्टार म्हणून ओळखले आहे? तर चिरंजीवी या. तर पुढील प्रश्न कोणत्या देशाचे अंतराळवीर ओलेग केनोनोन्को आणि निकोलाई चुब यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ISS सर्वात जास्त काळ राहण्याचा विक्रम केला आहे? तर योग्य उत्तर रशिया, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच दुलीप ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर भारत ए ने जिंकले आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न KVS मणियन कोणत्या बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO बनले आहेत? तर फेडरल बँकेचे बनलेले आहेत. आणि शेवटचा होता दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झाले? तर अतिशी मार्लेना झालेले आहेत, लक्षात ठेवा. यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर आजचा पहिला प्रश्न आहे नुकत्याच जाहीर झालेल्या आशिया पॉवर इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 3रा क्रमांक आहे, लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर ऑस्ट्रेलियन थिंक टँक लेव्ही इन्स्टिट्यूटने नुकत्याच जाहीर केलेल्या एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताने जपानला मागे टाकून 3रे स्थान पटकावले आहे. तर आशिया पॉवर इंडेक्स आशियातील विविध देशांच्या प्रभावाचे मूल्यांकन करते. तर अमेरिका आणि चीन पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर प्रश्न आहे दुसरा, तर कोणत्या राज्याने अलीकडेच मानकिड या समाजाला विशेष आदिवासी गटाचा दर्जा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ओडिशा, लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर अलीकडेच वन निवासी हक्क प्राप्त करणारा मानकिड या समुदाय ओडिशातील 6वा विशेषत असुरक्षित आदिवासी गट PVTG बनलेला आहे. तर मानकेडिया समुदाय हा ॲस्ट्रो आशियाई समुदाय आहे जो मुख्यत्वे जंगलातून आपली उपजीविका करतो. तर ते बिरहोम जमातीतील अर्धभटके आहेत, लक्षात ठेवा. यानंतर आपण ओडिशाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण माझी आहेत. राज्यपाल आहेत रघुबर दास. आणि राष्ट्रीय उद्याने भितरकणिका आणि सिमलीपाल. आणि लेक आहेत चिल्का तलाव. यानंतर तिसरा प्रश्न, तर श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी डॉक्टर हरिणी अमर सूर्य यांनी, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर नॅशनल पीपल्स पॉवर खासदार डॉक्टर हरिणी अमर सूर्य यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. तर 2000 मध्ये सिरिमाओ बंदरनायकेनंतर पंतप्रधान पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत, लक्षात ठेवा. यानंतर चौथा प्रश्न, तर 41व्या भारतीय तटरक्षक दल म्हणजेच ICG कमांडर्स परिषदेचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी राजनाथ सिंह यांनी केलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे 41व्या भारतीय तटरक्षक दल म्हणजेच ICG कमांडर्स परिषदेचे उद्घाटन केले. 3 दिवसीय चालणाऱ्या या कार्यक्रमात वरिष्ठ ICG कमांडर्स वाढत्या भूराजकीय आणि सागरी सुरक्षा आव्हानांच्या दरम्यान धोरणात्मक, परिचालनात्मक आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा करतील. तर यानंतर पाचवा प्रश्न, तर दरवर्षी जागतिक
फार्मासिस्ट दिन कधी साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, 25 सप्टेंबर रोजी साजरा केला जात असतो. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर आरोग्य सेवेतील फार्मासिस्टचे योगदान जागतिक स्तरावर ओळखण्यासाठी दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा केला जात असतो. तर आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशन म्हणजेच FIP ने 2009 मध्ये इस्तंबूल, तुर्की येथे झालेल्या परिषदेत जागतिक फार्मासिस्ट दिन अधिकृतपणे ओळखलेला आहे. तर थीम काय आहे? फार्मासिस्ट मीटिंग ग्लोबल हेल्थ नीड्स. लक्षात ठेवा, म्हणजेच फार्मासिस्ट जागतिक आरोग्य गरजा पूर्ण करणे. यानंतर 6वा प्रश्न, तर कोणत्या राज्यातील जिंजी किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी नामांकित झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, तामिळनाडू. लक्षात ठेवा मित्रांनो, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर अलीकडेच तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात स्थित जिंजीचा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी नामांकित झालेला आहे. तर जिंजीचा किल्ला त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी आणि राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रगिरी या 3 टेकड्यांवरील त्यांच्या मोक्यांच्या स्थानांसाठी प्रसिद्ध आहे. याला पूर्वेचा ट्रॉय असेही म्हणतात, कारण हा द्वीपकल्पीय भारतातील सर्वात अभेद्य किल्ल्यांपैकी एक आहे. लक्षात ठेवा. तर तामिळनाडू विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, राजधानी आहे चेन्नई आणि सध्याचे राज्यपाल RN रवी आहेत. लक्षात ठेवा. यानंतर 7वा प्रश्न, तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजेच ISS ची कमांड कोणी घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, सुनीता विल्यम्स यांनी घेतलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय वंशाच्या नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच ISS ची कमान घेतली आहे. तर ती दुसऱ्यांदा कक्षीय प्रयोगशाळेचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी ISS वर एक समारंभात रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे. तर यानंतर 8वा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या देशात इस्रायलने हिजबुल्लाहवर केलेल्या हवाई हल्ल्यात 492 लोकांचा मृत्यू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, लेबनॉन. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा, तर कोणत्या बॉलिवूड निर्मात्याला ब्रिटिश संसदेत सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, विनोद बच्चन यांना. कोणाला? तर विनोद बच्चन यांना. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर तनू वेड्स मनू आणि गिनी वेड्स सनी यांच्यासारख्या हिट चित्रपटांचे प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते विनोद बच्चन यांना UK संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ग्लोबल प्रेस्टिज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर बच्चन यांनी तनू वेड्स मनू, जिला, गाझियाबाद, गिन्नी वेड्स सन्नी आणि शादी में जरूर आना यांसारखे हिट बॉलिवूड चित्रपट दिलेले आहेत. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय मित्रांनो, तर भारत सरकारने पहिला राष्ट्रीय सुरक्षा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प शक्ती स्थापन करण्यासाठी कोणत्या देशाशी करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, अमेरिका या देशाशी करार केलेला आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर भारताने देशातील पहिला राष्ट्रीय सुरक्षा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी अमेरिकेसोबत सहकार्य केलेले आहे. तर हे संयंत्र दोन्ही देशातील लष्करी हार्डवेअर आणि महत्त्वपूर्ण दूरसंचार नेटवर्कमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिपसाठी उत्पादन केंद्र म्हणून काम करेल. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, कोणत्या विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे ठेवले जाईल? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो, खरंच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.